महेश शिंदे यांनी आपली भूमिका पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना एकत्र युती करत ही निवडणूक लढवली होती। निवडणुकीच्या अगोदरच जिल्ह्यामध्ये शक्य त्या ठिकाणी युती करण्याचं ठरलं होतं। त्यानुसार कोरेगाव मतदारसंघात शिवसेना आणि भाजप हे एकत्र लढले। त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत आम्ही भाजपसोबत राहिलो असं स्पष्टीकरण आमदार महेश शिंदे यांनी दिले। दरम्यान यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना मिठाचा खडा अशी उपमा देत त्यांच्यामुळेच काल या सगळ्या घडामोडी घडल्या असल्याचं स्पष्ट केलंय। स्वतःच्या सदस्यांना तुरुंगातल्या कैद्यासारखं हात आणलं। तुम्ही पाहिलं असेल, हे तुरुंगातला कैदी डांबून जसा आणला जातो तसं स्वतःच्या सदस्यांना आणलं गेलं। हे तुमच्या सदस्यांवर विश्वास होता का? हे तुम्हाला माहित होतं? तुम्ही दीड महिना एवढे मोठे नेते असताना ह्या सदस्यांना कोंडून ठेवलं। तुम्ही दीड महिना ताब्यात होते, तरी आज तुम्हाला हे सदस्य टिकले नाहीत। पण त्याच्यात एक त्यांचं चुकलं, ती मिठाचा खडा का टाकून घेतला हे आम्हाला कळलं नाही। त्यामुळे त्यांचे 5 सदस्य फुटले। जर तो मिठाचा खडा म्हणजे शशिकांत शिंदे जर आले नसते महाविकास आघाडीचा, तर मग मात्र त्यांचे जे 5 सदस्य जे राष्ट्रवादीचे आमच्याकडे आले ते आले नसते। त्यांचे जे फोटो तुम्ही जर सोशल मीडियाला पाहिले असतील, बैठका होताना पालकमंत्री शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे अशा बैठका झालेल्या आहेत। मी फोटो दाखवतो तुम्हाला, अशा बैठका झालेल्या आहेत। ते आम्हाला शेवटी एक लक्षात घ्या, शशिकांत शिंदे काय माझे काय बांधावरचे काय दुश्मन नाही आहेत, पण ते विरोधक आहेत आमचे राजकीय। आम्ही त्यांच्याबरोबर कुठल्या तोंडानं जाऊ शकतो? जाऊ शकत नाही। आम्ही त्यांच्याविरुद्ध जर कोरेगावमध्ये लढलोय तर आम्ही नाही जाऊ शकत। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचा आरोप शशिकांत शिंदेंनी केलाय। त्याला महेश शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। जिल्हाधिकारी सुद्धा त्यांच्या प्रक्रियेमध्ये असताना त्या प्रक्रियेमध्ये आज जाऊन सगळे मंत्री आणि आमदार सरळ सांगतात आम्हाला मतदान करा, सीसीटीव्ही फुटेज बघून घ्या। याचा अर्थ प्रक्रियेमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन जर बोलत असतील तर लोकशाही कुठली राहिली? ते कोणी जबाबदारी केलं नाही। जाऊन तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा, सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि स्वतः जिल्हाधिकारी आणि प्रशासन तिथं कडक भाषेत निर्देश देत होतं। उलट राष्ट्रवादीचे सगळे जे त्यांचे जे काही ठराविक जण आहेत ते तिथं धकटशा करत होते आणि कामेशला दम देत होते। कामेश तू असं केलं तर फार जड जाईल, ही भाषा होती। तुम्ही सीसीटीव्हीत बघू शकता। आमच्यातल्या एकानेही त्याला म्हणलं नाही की कामेश तू काय कर। दरम्यान साताऱ्यात शिवसेना आणि भाजपातील या धुसफुशीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार टोला लगावलाय। शंभूराज देसाईंना पोलिसांनी जे आहे त्यांना खेचून बाहेर काढलं। आता त्यांच्या लक्षात येईल की रेड्याप्रमाणे लोकशाही सुद्धा कापली जाते।